क्रिकेटचं स्टेडियम आणि प्रेताच्या आधीच माणसं जाऊन बसू लागले आहे ना. श्रद्धांजलीच्या नावावर भाषणं देऊ राहिले आणि काही गर्दीचा फायदा घेऊन आपल्या पक्षाचा प्रचार करायला लागले. असाच एक भाजपचा नेता वरून बोलायला लागला त्यांच्याबद्दल. आज आप्पा आपल्यातून गेले, परत न कधी येण्यासाठी, पण आपल्याला आप्पाचा चेहरा नक्की लक्षात राहील, कारण आप्पाचा चेहरा हा कमळाच्या फुलासारखा होता. लगेच शिवसेनाला उठला. आत्ताच माझ्या मित्राने सांगितलं की त्यांचा चेहरा कमळासारखा होता, पण ते सांगायला विसरले की त्यांचा शब्द म्हणजे धनुष्याचा बाण होता. मग काँग्रेसवाला उठला. तो म्हणे आप्पा कसे गेले हे कुणी नाही सांगितलं, आप्पाला यमाने हात दाखवला म्हणून आप्पा गेले. मग तो राष्ट्रवादीवाला बोलतो, मला ज्यावेळेस फोन आला आप्पा गेल्याचं, आम्ही घड्याळात पाहिलं 10 वाजून 10 मिनिट झालते, म्हणजे ते राष्ट्रवादी होते. पुन्हा मायावतीचा मग बाई आली, आप्पा किसी के लेन देन में नहीं थे, किसी को कुछ बोलते नहीं थे, हत्ती चलता है कुत्ते भुकते ऐसा उनका काम था. राज ठाकरे उठला त्यांच्या पक्षाचा. मग तो बोलला, अरे आपण कुठं आलो, आपलं भान ठेवायला पाहिजे, आपण स्मशानभूमीत आलेलो आहे आणि आप्पा गेले का माणसाला एक दिवस जावंच लागणार आहे. अरे पण ते कसे गेले इतकं बोलायची गरज आहे का? आता चेहरा राहिला का? आता शब्द राहिला का? आप्पाला यमाने कशाला हात दाखवला? आप्पाच्या हृदयाचं इंजन बंद पडलं, आप्पा गेले.